मंडळी, कोकण आणि विदर्भासह सध्या मराठवाड्यातही पावसानं थैमान घातलंय. काही ठिकाणी नद्यांना पूर आलाय, तर काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलंय, तर काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलंय. त्यामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय. परत राज्यातील पावसाचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट. कुठे नद्यांना पूर, कुठे रस्त्यांना नदीचं स्वरूप, कुठे बाजारपेठा पाण्यात गेल्यात. राज्यातील हे दृश्य. कोकणात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. रत्नागिरीच्या नारंगी नदीला पूर आलाय, तर जगबुडी नदीचं पाणी थेट खेड शहरात शिरण्यास सुरुवात झालीय. तर गड नदीला आलेल्या पुराचं पाणी संगमेश्वर मधील मागजन बाजारपेठेत शिरलंय. गड नदीकाठच्या कासे, कळंबुशी, वडेरू, नायशी या भागातील शेती पाण्याखाली गेलीय. जवळपास 7 ते 8 गावांचा संपर्कही तुटलाय. तर चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठलीय. त्यामुळे प्रशासनही अलर्टवर आलंय. 5 बोटी आणि 10 पथकांच्या मदतीने नगर परिषदेने शहरातील विविध भागात आपले कर्मचारी तैनात केलेत. चिपळूण परिसरात मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. या वाहतुकीचा फटका मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बसतोय. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवसात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय. नांदेडच्या आसना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गाव शिवारातील नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ ब्राह्मणवाडातील ग्रामस्थांवर आली आहे. चंद्रपूरच्या वर्धा नदीलाही पूर आलाय. त्यामुळे घुग्गुस गडचंदूर मार्गावरील भोयेगाव पूल हा पाण्याखाली गेलाय. नागपूरच्या भिवापूर तालुक्यात नान नदीच्या पाण्यात दुचाकी टाकणं चांगलंच महागात पडलंय. पाण्याच्या प्रवाहासह दुचाकीस्वार वाहून गेलाय. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आलाय. धाराशिवमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. या पूरस्थितीमुळे आता शेतकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी दाटलंय. शेतशिवारात पुराचं पाणी शिरल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय. धुळ्यात फळबागांसह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे कुठे धरणं भरली तर कुठे नासाडी झाली. अशीच काहीशी स्थिती सध्या राज्यात पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.